आज आपण बनवणार आहोत गावरान चिकन रस्सा। तुम्ही इथे बघू शकता किती झणझणीत हा रस्सा तयार झालेला आहे। अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण हा चिकन रस्सा बनवलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती झणझणीत झालेला आहे आणि बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे असा हा झणझणीत चिकन रस्सा झालेला आहे। रस्सा छान आपण दाटसर असा बनवून घेतलेला आहे आणि सोबत गरमागरम भात, ज्वारीची भाकरी असा सुंदर बेत आहे। चला तर मग बघूया गावरान चिकन रस्सा आपण कसा बनवलेला आहे। प्रीती समे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आणि इथे मी घेतलेलं आहे गावठी कोंबड्याचं चिकन आणि ते तुम्ही बघू शकता लालसर आहे। तर ह्या चिकनमध्ये आणि बॉयलर चिकनमध्ये फरक आहे आणि बॉयलर कोंबडीचं जे चिकन असतं ते पांढरं असतं। तर असा फरक आहे दोघांमध्ये। आणि बॉयलर कोंबडी लगेचच शिजते, गावरान कोंबडी जी असते ती शिजायला थोडासा वेळ लागतो आणि ती शिजली तरीसुद्धा थोडंसं ते कडकच राहतं। तर असा फरक आहे दोघांमध्ये। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मटणाच्या पीससारखा ह्याचे पीस दिसत आहेत। तर आता आपण मसाल्याची तयारी करूया। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे आपण छान असे भाजून घेणार आहोत। कांद्याला वरच्या साईडने 2 चिरा दिलेल्या आहेत आणि छान कांदा आपण भाजून घेऊया अगदी मऊ होईपर्यंत। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपण छान भाजून घेतलेला आहे। तर असा दुसरा कांदा देखील मी भाजून घेते। आता इथे मी पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे अगदी काळसर पडेपर्यंत। एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण खोबरं, कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे आणि बाजूला आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आपण घेतलेली आहे। तर हे सर्व आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथे गावरान मसाला म्हटल्यानंतर थोडंसं झणझणीत येतं। आता इथे चिकन जे आहे ते मी धुतलेलं नव्हतं, ते मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी एक छोटी वाटी तेल घालून घेतलेलं आहे। तर ह्यामध्येच आपण तस म्हणजे दालचिनी घातलेली आहे, स्टारफूल घातलेला आहे एक, 3 हिरवी वेलची, 2 तमालपत्र, 4-5 लवंगा, 8-10 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे। आणि छान एक काही सेकंद आपण ह्याला परतवून घेतलं की त्यामध्ये आपण एक कांदा घालणार आहोत। तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी। आणि आता कांदा छान आपण परतवून घेऊया तेलामध्ये। कांदा छान नरम झाला की आपण मसाले घालणार आहोत। तर मी इथे घरगुती मिक्स मसाला आहे माझ्याकडे साठवणीचा, तोच मी घालणार आहे। गावाकडे हाच मसाला वापरतात आणि ह्या मसाल्याचं रेसिपी जी आहे ती मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलला, तुम्ही बघू शकता। 3 चमचे मी मसाला घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि हे आपण छान तेलामध्ये परतवून घेऊया। तेलामध्ये अशा प्रकारे छान परतवल्यामुळे कलर छान येतो भाजीला। तरी परतवून झालं की आपण जे वाटण वाटलेलं आहे ते वाटण ह्यामध्ये आपण घालून घेऊया। तर वाटणामध्ये मी 1 गड्डा लसूण घेतलेला आहे, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, 5 ते 6 हिरवी मिरची तिखट घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर, तसंच 2 मध्यम आकाराचे कांदे, पाव वाटी खोबरं आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आपण भाजून घेतलेला आहे। तर हे असं सगळं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपण ते वाटण जे आहे ते छान परतवून घेणार आहोत। मसाला आपला छान झाला पाहिजे। अगदी आपण खूप मसाल्याचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा रस्सा तयार करणार आहोत। तर इथे मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे छान आपण परतवून घेऊया। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। खूप सुंदर ह्या मसाल्याचा वास सुटलेला आहे, अगदी घरभर हा वास सुटलेला आहे, इतकं सुंदर हा मसाला तयार होतो। तर आता तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतत राहायचं आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता ह्याला तेल छान सुटलेलं आहे। तर इथे आपण हे जे चिकन आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया। तर आता गावाकडे जे आहे ना तर चिकन मॅरिनेट वगैरे हा प्रकार नसतो, हे अशाच पद्धतीने ते भाजी बनवतात। तर आता छान मसाल्यामध्ये ह्याला आपण 3 ते 4 मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि अगदी साध्या पद्धतीने पण इतकी झणझणीत आणि सुंदर हा रस्सा तयार होतो। आता हे जे चिकन आहे ते 4-5 मिनटं छान असं परतवून घ्यायचं, म्हणजे अगदी तेलामध्ये त्याला फ्राय सारखं करून घ्यायचं।
आणि त्यानंतर ह्यावर आपण ताट ठेवूया आणि ताटावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे, म्हणजे चिकन खाली जळू नये म्हणून ताटावर पाणी ठेवायचं आणि हेच गरम झालेलं पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर आता पाणी इथे उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता त्याला वाफ आलेली आहे आणि चिकनला देखील पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे ह्याच्यामध्ये, तरीसुद्धा ह्याला छान पाणी सुटलेलं आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. ह्या रश्श्याला देखील किती छान असा कलर आलेला आहे. तर आता जे गरम झालेलं पाणी आहे ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तर इथे आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा रस्सा जो आहे तो थोडासा पातळच असतो, पण इतका पण पातळ करू नका की त्याची चव निघून जाईल. तर बेताचंच पाणी आपल्याला घालायचं आहे, म्हणजे अगदी चिकन बुडेपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी. जास्त पाणी घालण्यात काही मजा नाही. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे चिकन आहे ते आता छान मी शिजवून घेतलेलं आहे आणि हे गावठी कोंबडा आहे त्याच्यामुळे तो जास्त लवकर काही शिजत नाही, खूप वेळ लागतो त्याला. तर अर्धा पाऊण तास मला इथे झालेला आहे आणि आता मी ह्यामध्ये गरम मसाला घालून घेते आहे. तर गरम मसाला तुम्ही तुमच्याकडे जो कुठलाही असेल तो घालू शकता. तर झणझणीत चिकन रस्सा आपला तयार झालेला आहे अगदी गावरान पद्धतीने. खूप काही मसाल्यांचा वापर न करता आपण हा तयार केलेला आहे आणि तरीसुद्धा खायला खूप सुंदर आहे. आवडलं तर लाईक जरूर करा. धन्यवाद.